श्री स्वामी समर्थ. अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझेही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आज आपण अजून एक अनुभव घेऊन आलेलो आहे. तर तो म्हणजे जसं मला तो दिवाळीच्या वेळेस सांगितलेला त्या ताईंनी, तेव्हापासून त्यांनी सांगितलं ताई तुम्ही व्हिडिओ बनवा, यावर माझा खूप सुंदर अनुभव आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवा. तर मी हो बोलली, परंतु काही कारणास्तव तो राहूनच गेला. कारण की ते पण स्वामींची इच्छा असते, जेव्हा स्वामींची इच्छा होती तेव्हाच. आता त्यांनी मला सांगितलं, मला काही प्रॉब्लेम नव्हता, तरी पण तो झाला नाही व्हिडिओ बनवणं. आणि आज त्याची वेळ आलेली, कारण कदाचित स्वामींना ते त्या वेळेला नव्हता तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, तो अनुभव आज पोहोचवायचा असेल, म्हणून आता ती व्हिडिओ काढायला आपल्याला वेळ मिळाला, किंवा ते काहीतरी हे झालं, योग आला. आता बघा, त्या रायगडच्या ताई आहे, त्यांना मी नाव विचारलं, नाव सांगितलं, त्यांनी नाव सांगितलं, पण त्यांनी सांगितलं ताई माझा नाव शेअर करू नका. तर बऱ्याच जणांचं असं असतं, आम्हाला खूप अनुभव येतात, फोन येतात, मेसेज येतात, परंतु नाव सांगायला सगळेच जण नाही म्हणतात. कारण की ते म्हणतात आमचं नाव कशाला, असं शेअर नका करू, सगळ्यांना कळेल आम्ही असे प्रॉब्लेम्स. कारण की प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं आपली इज्जत ही बाहेर जायला नको, नाव कळालं म्हणजे समजेल अरे हिला असा प्रॉब्लेम होता. एक तर आपण कोणाला सांगत नाही आपले प्रॉब्लेम, फक्त आपल्या म्हणजे माझ्यावर असेल किंवा कुठले प्रश्न उत्तर करते सेवेकरी असेल ना, त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळे सेवेकरी जे काय ते प्रश्न विचारत असतात, सेवा सांगत असतात किंवा घेत असतात, किंवा आपले संकट, प्रश्न, समस्या हे त्यांना शेअर करतात. मग त्यांना आपल्यावर विश्वास असतो म्हणून. तर मी त्यांच्या विश्वासाला सुद्धा पात्र असेल तर मी त्यांचं नाव नाही शेअर करणार, फक्त त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे. त्यांनीच सांगितलं ताई तुम्ही हा अनुभव नक्की शेअर करा, म्हणजे माझ्यासारखे जे काय अजून काही दुःखित असेल तर त्यांना पण त्याचा फायदा होईल. तर त्यांचा हा मला म्हणजे आवडलं त्यांचं हे, परंतु ठीक आहे, अनुभव नाही, नाव नाही तर नाही, पण तुम्हाला अनुभव तर तुमच्यापर्यंत पोहोचवेल ना. तर असं तर बघा काय झालं, दिवाळीच्या पिरियडमध्ये त्या ताईने मला कॉल केला, आणि दिवाळीचेच असं काहीतरी आपलं, तर दिवाळीच्या दिवशी सकाळी त्यांचा मला कॉल आला, साधारण 8-8:30ला कॉल आला दिवाळीच्या दिवशी. तर ते लागले त्यांचा प्रश्न सांगायला. तरी पण मी म्हटले ताई सणासुदीचे मला काय, आता तुम्ही समस्या सांगताय, माझा एवढा मोठा सण आहे आणि तुम्ही सणाच्या समस्या सांगताय काय, म्हणजे पहिलेच त्या म्हणत आहे मला असं प्रॉब्लेम झाला, असं तसं मला तुम्हाला सांगायचे. तर पहिले त्यांनी सांगितलं नाही, पण मग मी त्यांना म्हटले ताई सणाचं कसं काय मला तुम्ही सांगताय, एवढं मोठा सण आहे आणि तुम्ही तुमचे समस्या, संकट, कारण हे सांगतायत. तर सणाचे 3 दिवस होऊ द्या. तर कोणालाही वाटतं ना की आपला सण आनंदात जावं, नको कोणाचं ऐकायला असं वाईट काही. तर पण त्या म्हटल्या, त्यांनी मला रिक्वेस्ट केली, नाही ताई तुम्हाला ऐकावंच लागेल म्हणे मला, कारण की मला म्हणजे माझं संकट असं आलंय की मला हे आत्ता सांगावंच लागणार आहे तुम्हाला, आणि त्यावर तुम्हाला मला सेवा द्यावीच लागणार आहे. कारण की तुम्ही जर नंतर म्हटले तर मग वेळ होऊन जाईल. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्या स्वतः डॉक्टर्स वाटतं. त्या बोलल्या मी हॉस्पिटलला असते, म्हणजे बहुतेक त्या डॉक्टर्स होत्या, परंतु त्यांनी ते सांगितलं नाही. ते म्हटले मग ते डॉक्टर्स असेल किंवा नर्स असेल, आता मला नेमकं ते सांगता येणार नाही, पण त्या म्हणे मी स्वतः हॉस्पिटलला असते ताई म्हणे, अशा म्हटल्या. मग कदाचित त्या नर्स किंवा डॉक्टर्स असेल. आता हे डॉक्टर्स, नर्स यांना सर्व माहीत असतं, त्यांनी केले पण असेल त्या बोलल्या मी त्याच्यावर उपाय पण केलेही असतील, नाही असं नाही, केले असतील. परंतु त्या म्हटल्या की ताई मला तरी पण तुमच्याकडनं सेवा पाहिजे. त्यांना ऑलरेडी 6 वर्षाची एक मुलगी होती आणि 2 वेळा त्यांचं गर्भपात झालेलं होतं. म्हणजे त्यानंतर 2 वेळा त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि ते गर्भपात होऊन गेल्या. तर त्यांना मग त्याच्यानंतर ही 4थी वेळेला राहिली होती. परंतु राहिली होती तर तेव्हा आत्तासुद्धा त्यांना तेच, म्हणजे पहिले 2 वेळा जसं झालं ना, तशीच कंडिशन त्यांना आत्ता व्हायला लागली होती. त्यांना अचानक ब्लडिंग व्हायला लागलं होतं. म्हणजे ब्लडिंग व्हायला लागले. त्यांनी डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टरांनी पण त्यांना ते सांगितलं की बुवा आता ब्लडिंग व्हायला लागलेलं आहे. तर मग बाळाचे ठोके वगैरेचं सांगितलं त्यांना, थोडा प्रॉब्लेम, आता ठोके कमी पडतात, कारण की ब्लडिंग व्हायला लागलं की बाळाचं हे होऊन जातं. तर मग त्या म्हणे नाही का आता मला ताई तुम्ही काहीतरी सेवा द्याच, कारण की मला आता ह्या वेळेला तरी बाळाला वाचवायचं आहे म्हणे, ह्या वेळेला तरी नको माझ्या असं व्हायला.
तर मग म्हटलं आता त्यांनी असं सांगितलं, मग मला तो पण इमर्जन्सी प्रश्न होता, त्यामुळे मला सण होता दिवाळीचे दिवस होतं, तरी पण मग मला घ्यावं लागलं. कारण की तो जीवन मरणाचा प्रश्न होता, त्या बाळाच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि त्यांचा पण प्रश्न होता. नाहीतर सणाचं मी घेतलंच नसतं. तर मग त्यांना सांगितलं, "ठीक आहे ताई, तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे रेशमी धागा आहे, तर तुम्ही तसा तो धागा घ्या आणि त्याच्यावर सेवा करा आणि तो धागा बांधा." मग तो धागा आता तुम्ही मागे बघितलं होतं आपल्याला, आपण व्हिडिओ टाकलेली आहे ती रेशमी धाग्याचं गर्भरक्षणासाठी तो रेशमी धागा असतो. तर त्याची आपण व्हिडिओ टाकली होती की तो धागा घ्या, त्याच्यावर मंत्र म्हणा. बघा, हा गर्भरक्षक धागा आहे. हा रेशमाचा धागा असतो. रेशमाचं असतं, खरं त्याला रेशीमच पाहिजे असतं. पण इमर्जन्सीला एक आपण पंचरंगी वापरू शकतो, पण शक्यतो रेशमीच पाहिजे त्याला. म्हणजे त्याचा जर तुम्हाला 100% रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही रेशमी धागाच वापरा. तो तोडगा असा आहे की रेशमी धाग्याचाच तोडगा आहे तो. म्हणून आपण ते शक्यतो रेशमी धागा वापरा. समजा थोडे दिवस ठीक आहे, हा रेशमी धागा मागवेपर्यंत ठीक आहे थोडे दिवस. पण तुम्हाला जर ते 9 महिने हे करायचं असेल तर तुम्ही रेशमी धागाच मागवा. तर त्यांना म्हटलं मग तो रेशमी धागा घ्या, त्याच्यावर तुम्ही सेवा करा. आपले एक व्हिडिओ आहे बघा, हे गर्भरक्षणासाठी हिवत्तरे मंत्र आहे, कालभैरव अष्टक आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, त्यानंतर स्वामी समर्थ मंत्र आहे, अशी सेवा आहे ती. तर मग त्यांना म्हटलं ती सेवा मग मी त्यांना सगळी सांगितली फोनवर, असं असं करा, तसं तसं रामरक्षा घ्या, हे घ्या ते घ्या, असं त्यांना फोनवर सांगितलं. मग त्यांना म्हटलं आता ही 3 टाइम सेवा करा, सकाळ दुपार संध्याकाळ. 3 दिवस कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ सेवा करा आणि नंतर एक एक वेळा करा. मग त्यांनी 3 दिवस कंटिन्यू केली. 3 दिवस कंटिन्यू केली. मग त्यांनी त्याच्यानंतर एक एक वेळा केली. तर त्यांना त्याचा इतकं छान रिझल्ट आला की ते ब्लडिंग होत होतं त्यांना. ब्लडिंग होत होतं. ते ब्लडिंगही थांबलं आणि बाळाचे ठोके सुद्धा चांगले झाले त्यांचे. इतके तर ते ब्लडिंग थांबलं आणि ब्लडिंग थांबल्यानंतर आणखी त्यांच्या ते बाळाचे जे ठोके कमी पडत होते, ते ठोके सुद्धा व्यवस्थित चालले आणि ते बाळानंतर ते 3 दिवस झाल्यानंतर तिथं पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कंटिन्यू सेवा केली. मग मग नंतर त्यांनी मला एक 5-6 दिवसांनी मग म्हणजे त्यांनी चेक केलं असेल ना, चेक केलं सगळं नॉर्मल, बाळ पण व्यवस्थित आहे, त्यांचं सर्व व्यवस्थित आहे. त्यानंतर त्यांनी मला एक मेसेज केला, फोन केला, मेसेज केला, "ताई, तुम्ही सांगितलेल्या सेवेचा मला खूप छान अनुभव आला आणि याचा तुम्ही व्हिडिओ नक्की बनवा." तर मग म्हटलं, "ताई, हे तोंडी मला सांगितलं आणि माझ्या एवढं लक्षात राहणार नाही. तुम्ही एक काम करा, मला मेसेज टाइप करून पाठवा. म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा मी नक्की हा व्हिडिओ शेअर करेल." कारण की त्यांचं पण म्हणणं होतं आणि बरोबर आहे की असे प्रॉब्लेम्स खूप जणांना असतात की प्रेग्नन्सी राहत नाही, राहिल्यानंतर पण हे होऊन जाते, गर्भ टिकत नाही, हा प्रश्न राहतो बऱ्याच जणांना. तर ते म्हटलं, "ताई, तुम्ही जर हे अशी व्हिडिओ बनवली याच्यावर तर नक्कीच म्हणे खूप जणांना त्याचा फायदा होईल." तर म्हणून आपण आजचा हा अनुभव त्या ताईचा होता आणि खूप त्याचा तर खरं 100% रिझल्ट आहेच. त्या रेशमी धाग्यावर जो काय आपण तोडगा देतो ना, त्याचा 100% रिझल्ट आहेच. हा रेशमी धाग्यावरचा तोडगा, त्याचा 100% रिझल्ट आहेच. जोपर्यंत धागा कमरेला असतो तोपर्यंत तुमचा गर्भपातही होत नाही आणि तुम्ही डिलिव्हरी सुद्धा होत नाही. समजा तुम्ही ठेवला आणि तुम्हाला वाटेल आता मी डिलिव्हरीला जाईन, तसं नाही करणं. तोपर्यंत होणारच नाही ते. जेव्हा तुम्ही तो धागा काढाल तेव्हा तुम्ही डिलिव्हरी सुद्धा व्हाल. म्हणजे तुम्ही 9 महिन्यात नंतर तो 9 महिना झाले पूर्ण किंवा 9 महिना लागले की 8-15 दिवसांनी काढून घ्यायचा असतो तो. तर असा हा तोडगा आणि जबरदस्त आहे हा रेशमी धाग्याचा. तर हा आपण जर आपल्याला कधी असं वाटत असेल, असा प्रॉब्लेम येत असेल, तर नक्की आपण हा सुद्धा धागा घेऊन त्यावरती सेवा आहे, त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहेत. आपला व्हिडिओ आहे, जर वारंवार गर्भपात होत असेल तर काय सेवा करावी असेच व्हिडिओ आहे. तर आपण ती व्हिडिओ बघून तशी सेवा करा आणि ह्या जो काही आपल्याला त्रास होता गर्भपाताची, जो काही भीती आहे तर ती आपली नक्की भीती पण जाईल आणि आपला गर्भपात कधी होणार नाही. आपलं जो बाळ राहील हा शेवटपर्यंत सदृढ राहील. त्याच्यावर काही सेवा आहे, ती सेवा आपल्याला करायची आहे आणि आपला गर्भ टिकवायचा आहे. याच्यासाठी आपण ती व्हिडिओ बघा. ते मी लिंक देईल त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. परंतु आपल्याला हा अनुभव त्या ताईंनी सांगितलेला होता की ताई सांगा, शेअर करा.
तर म्हणून आपण हा आज अनुभव शेअर केला आहे. त्या ताईचं त्यांनी सांगितलं नाव सांगू नका, तर ठीक आहे. रायगडच्या ताई आहे, हॉस्पिटलला जॉबला आहे. मग त्या जॉब म्हणजे त्या डॉक्टर्स आहे, नर्स आहे माहीत नाही, परंतु आहे काहीतरी त्या. पण डॉक्टर्स, नर्स असेल तर त्यांना हे सगळे उपाय माहीत असतात, त्यांच्याकडे सगळे असतात. तरी पण त्यांना स्वामींची सेवा करायची, स्वामींना म्हणजे स्वामींची सेवा करून त्यांना त्यांचं बाळ वाचवावं लागलं. त्याचा अर्थ की त्यांनी अगोदर सगळे उपाय केले, मग ते स्वामींजवळ आले असेल, पण तरी स्वामींनी त्यांना साथ दिली आणि त्यांचा जे काही गर्भ आहे तो टिकला. आता ते दिवाळीनंतर महिना झाला. मी काल त्यांना कॉल केला की ताई म्हटले की तुमचा अनुभव आता मी शेअर करते आहे, तर कशी तब्येत वगैरे. त्या म्हटल्या ताई छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, नक्की शेअर करा. म्हणून ते पण मी त्याच्यासाठी महिनाभर थांबले, कारण की म्हटलं बघू यांचं नंतर हे करू. बरं मला तर अनुभव आहे, मला तर 100% गॅरंटी की हा धागा घातल्यानंतर, सेवा करून धागा घातल्यानंतर कधीही होणारच नाही, होतच नाही, गर्भपात वगैरे होतच नाही. तर माहीत होतं, पण तरी सुद्धा ते खरं तुमचे स्वामींची इच्छा जेव्हा होईल तेव्हाच तुमच्यापर्यंत तो अनुभव पोहोचायची स्वामी हे करतील, नियोजन करतील, प्रयोजन करतील. म्हणून हा अनुभव त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर महिन्याने अनुभव शेअर करतो आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आणि असं जर आपल्याकडे कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण नक्की ती व्हिडिओ बघा माझी आणि तशी सेवा करून आपला गर्भ वाचवा. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.